बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवात करूया। पुण्यातील हाय प्रोफाइल कार दुर्घटना प्रकरणी आरोपीवर 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला सध्या समजून कारवाई करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन गृहमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा केली। दरम्यान प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे असून कुणालाही सहज सोडलं जाणार नाही असं गृहमंत्री म्हणाले। पुण्यातील कोझी बार सील करण्यात आलाय। उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। आरोपीने नशेत भरधाव कार चालवत दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला। या प्रकारानंतर अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता कोझी बारही सील करण्यात आलाय। पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघातात मध्य प्रदेशातील जबलपूर इथल्या अश्विनी कोष्टा या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीचा मृत्यू झालाय। जबलपूरच्या शक्तीनगर भागात ती राहत होती। अश्विनीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। या अपघाताला जबाबदार आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अश्विनीच्या कुटुंबियांनी केली आहे। पुण्यातील दुर्घटनेत मध्य प्रदेशातील बिरसिंहपूर पाली इथल्या अनीश अवधिया याचाही मृत्यू झालाय। पुण्यातून अनीशचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणल्यानंतर कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। अनीशच्या मृत्यूने अवधिया कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या प्रकरणातील जबाबदार आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। पुण्यात घडलेला अपघात दुर्दैवी असून ज्या पबमध्ये वेदांत मद्यप्राशन करत होता त्यावर कारवाई झाल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार तपासण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चालवण्यात येणार आहे असंही समजतंय। कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अग्रवाल यांचा फोन आल्यानं आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नाही असं आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं। या घटनेची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपण कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं सुनील टिंगरे यांनी म्हटलंय। पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी झालेल्या अपघातानंतर राजकारण तापलंय। या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळतेय। या संदर्भातील केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य ते कायदेशीर निर्णय घेण्याचे निर्देश अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू मांडली। कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्या आयुक्तांनी बेधडक आव्हान दिलेलं आहे। पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करायची आमची तयारी आहे असं अमितेश कुमार म्हणाले। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही आदेश दिले। या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी तसंच कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असे आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आले। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिलेली नाही अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतला दिली। पुणे अपघात प्रकरणावरून आता राजकारण तापलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेत। पुणे पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाला पिझ्झा बर्गर कसा खाऊ घातला जातो असा सवालही त्यांनी केला। पुणे अपघात प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत। अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली, रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली असे सवाल उपस्थित करत पुणे अपघाताची न्यायिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसनं युतीचा धर्म पाळला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्ण ताकदीनं काम केलं असतं तर मविया उमेदवार संजोग वाघिरे यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं असं श्रीरंग बारणे म्हणाले। मावळ राष्ट्रवादी काँग्रेसनं श्रीरंग बारणेंचा आरोप फेटाळून लावला। उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यावर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं असा टोला नितेश राणे यांनी लगावला। ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रडगाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजल्याचं त्यांनी म्हटलंय।
ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत. 4 जूननंतर ते लंडनला पळण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार नवखे असल्यानंच त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा विचार केला नसल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरेंना सीएम करताना त्यांना कुठला अनुभव होता असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटलांनी विचारलाय. तसंच भुजबळांना सीएम केलं असतं तर पक्ष फुटला या विधानामागे काही जातीय समीकरण होतं का असा सवालही उमेश पाटलांनी उपस्थित केला. माढा मतदारसंघात तुतारी निवडून येईल असा दावा करत निलेश पाटील यांनी 11 बुलेटची पैज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पाटील यांची पैज कुणीही स्वीकारली नाही. तब्बल 31 लाख रुपयांच्या 11 बुलेट त्यांनी पैजेवर लावलेल्या आहेत. मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनचं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस असं नामकरण करण्यात आलं. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा कंपनीनं या मेट्रो स्थानकाचं स्टेशन ब्रँडिंग हक्क विकत घेतलेले आहेत. त्यानुसार हे नामकरण करण्यात आलं. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेला कंपनीनं उभारलेलं होर्डिंग हटवण्यात येत आहे. दादर परिसरात भिंडेच्या इगो मीडिया कंपनीनं उभारलेलं 3 ते 4 होर्डिंग्स पालिकेकडून हटवण्यात आले आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली आहे. शहरातील सगळ्या होर्डिंग्सचं सर्वेक्षण करण्यात आलं असून एकूण 24 होर्डिंग्स अनधिकृत असल्याचं आढळून आलंय. ही होर्डिंग्स काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. 12वीच्या परीक्षेत लातूर विभागात मुलांपेक्षा मुलीच सरस असल्याचं टिचलंय. मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 5.34% अधिक आहे. लातूर विभागीय मंडळाचा यंदाचा 12वीचा निकाल 92.36% लागलाय. निकालात लातूर मंडळाचा 7वा क्रमांक आहे. राज्यात 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून छत्रपती संभाजीनगरमधील तनिषा बोरमणीकर राज्यात पहिली आली आहे. 12वीच्या परीक्षेत तनिषानं 100 पैकी 100% मिळवले. तिचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. वातावरणातील बदल आणि तापमान वाढीनं नांदेडमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. आवक घटल्यानं भाजीचे दर गगनाला भिडलेत. लसूण 200 रुपये किलो तर पालेभाज्या 50 ते 60 रुपये किलोनं विक्री होत आहे. अकोल्याच्या तेल्हारामधील शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा पीक विमा परतावा अद्याप मिळालेला नाही. त्याकरता शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणी पुढील मंगळवारी कृषी आयुक्तालयामध्ये बैठक असून त्यात हा विषय मांडण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाचे दर घसरलेत. भुईमुगाला आतापर्यंत 7,000 प्रति क्विंटल भाव होता. तो 6,750 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलाय. आवक वाढल्यानं दर घसरल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस लागवड 1 जून नंतरच करावी असं आवाहन कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी केलंय. बोंडअळीचा धोका टाळण्याकरता 1 जून नंतर किंवा 100 मिलीमीटर पावसानंतरही लागवड करण्याचा सल्ला देण्यात आलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे खुडज या गावात मोठं नुकसान झालं. गावातील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब देखील पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालाय. दिवसेंदिवस तापमानात होणाऱ्या वाढीनं मुक्ताईनगरात केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. या वाढत्या तापमानापासून केळी वाचवण्याकरता शेतकरी बागेच्या बाजूनं हिरवी शेड उभारताना दिसत आहे. मालेगाव मनमाड शहर परिसरात उकाडा वाढला असून तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिक हैराण झाले. पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. डहाणूतल्या कासामध्ये एका शेतकऱ्यानं 4.5 एकरवर झुकिनी या फळभाजीची शेती केली होती. पालघरमधला हा पहिलाच प्रयोग होता. मात्र पावसानं त्यावर पाणी फिरवलं. हिंगोली शहरालगतच्या अंधारवाडी गावात पाणी टंचाईनं ग्रामस्थ हैराण झालेत. प्रशासनाकडून गावाच्या विहिरीत टँकरचं पाणी सोडलं जातं. या पाण्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवली जातात. ग्रामस्थांना धावपळ करावी लागते. एक टँकर पुरत नाही. आणखी पाण्याची सोय व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करतात.
बीडमध्ये रोजगार हमी योजनेच्या बोगस कामाविरोधात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। रोजगार हमी योजनेच्या कामाच्या मस्टरवर रोजगार सेवकांच्या बोगस सह्या करत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला। या प्रकरणी सखोल कारवाईची मागणी होती। सटाण्याच्या मोराणे सांडस भागात एका कांद्याच्या चाळीत बिबट्याचा बछडा आढळून आला। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्याला ताब्यात घेतलं असून मादी बिबट्याचा शोध घेतला जातोय। सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचं जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना उत्खननादरम्यान 13व्या शतकातील यादवकालीन शिवमंदिर सापडलंय। या शिवमंदिराची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाकडून पाहणी करण्यात येते। सांगलीमधील कॅफे शॉपची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून तोडफोड केल्यानंतर अखेर सांगली पोलीस प्रशासनाला जाग आली। ज्या कॅफे शॉपमध्ये बलात्काराचा गुन्हा घडला त्या कॅफे शॉप चालकावर अटकेची कारवाई करत पोलिसांकडून आता निर्भया पथकाच्या माध्यमातून शहरातील कॅफे शॉपची तपासणी देखील सुरू करण्यात आलेली आहे। घरात कपडे धुत असलेल्या महिलेचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झालाय। मद्यधुंद चालकानं भरधाव वेगातील ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या घरात घुसवला आणि हा अपघात झाला। यावेळी महिलेच्या 2 लहान नाती थोडक्यात बचावल्यात। धक्कादायक म्हणजे ट्रॅक्टर क्रमांक आरटीओ द्वारा पासिंग केला नसून त्याची ट्रॉली अद्यापही विना नंबरची आहे। वर्ध्याच्या धावसामध्ये वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झालाय। तेंदूपत्ता गोळा करण्याकरता हा वृद्ध जंगलात गेला असता ही घटना घडली आहे। या घटनेनंतर परिसरात दहशत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।